नमस्कार, भक्तिवाहिनी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांतीला होणाऱ्या बोरनानबद्दल माहिती ऐकणार आहोत। पौराणिक कथानुसार परंपरेनुसार भगवान श्रीकृष्ण यांचे सर्वात आधी बोरनान झाले होते। या परंपरेची एक गोड कथा अशी सांगितली जाते, जेव्हा श्रीकृष्ण लहान होते तेव्हा यशोदा मातेने श्रीकृष्णाचे वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे आणि त्यांचे आरोग्य सुधारावे या हेतूने मकर संक्रांतीच्या काळात श्रीकृष्णाला हलव्याचे दागिने घालून नटवले होते। त्यानंतर त्यांनी श्रीकृष्णाच्या डोक्यावरून बोर, ऊस, गाजर, फळफळाव यांचा वर्षाव केला होता। त्यामुळे श्रीकृष्णाला खूप आनंद झाला आणि गोकुळातील इतर गोपाळांनी ती लूट आनंदाने गोळा केली। याला लूट असे म्हणतात। तेव्हापासून ही परंपरा बाळकृष्ण म्हणून आपल्या घरातील लहान मुलांसाठी साजरी केली जाते। मकर संक्रांतीच्या दिवसपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण लहान बाळांचे बोरनान करू शकतो। किमान 1 वर्षाचे बाळ झाल्यानंतर त्या बाळाचे बोरनान केले जाते। 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत हे बोरनान म्हणजेच लूट केली जाते। प्रामुख्याने पहिली संक्रांत असते, त्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। लहान मुलांचे आरोग्य उत्तम राहावे, बदलत्या ऋतूंचा त्याला त्रास होऊ नये या हेतूने मुलांच्या डोक्यावरून गाजर, बोर, ऊस, चॉकलेट, कुरमुरे, हलवा अशा वस्तूंचा वर्षाव केला जातो आणि लहान मुले ते लुटतात, म्हणजेच त्याला लूट म्हणतात। त्याआधी बाळाला श्रीकृष्णाप्रमाणे सजवतात। त्यांना साध्या पारंपरिक कपड्यामध्ये सजवून त्याला साखरेच्या हलव्यापासून बनवलेले हलव्याचे दागिने, मुकुट, हार, बाजूबंद घातले जातात। एका टोपलीमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये ऊसाचे छोटे तुकडे, गाजराचे तुकडे, मुरमुरे, कुरमुरे, शेंगदाणे, वाटाणा, हरभरा असं आणि त्यांच्या आवडीचे चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे अशा सगळ्या वस्तू टाकून सर्वप्रथम बाळाला पाटावर बसवायचे, त्यांचे औक्षण करायचे आणि या सर्व गोष्टी बाळाच्या डोक्यावरून अगदी सहज हलक्या हाताने अगदी जवळून त्याच्या डोक्यावरून त्या टाकायच्या। हे टाकत असताना एक खबरदारी घ्यायची की बाळाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, बाळाला कोणत्याही तऱ्हेचा त्रास किंवा त्याच्या डोक्याला मार लागता कामा नये या गोष्टीकडे त्यांच्या आईंनी हे लक्षपूर्वक करावे। हळुवारपणे हे सर्व सांडावे आणि खाली पडलेली ही लूट जमा करण्याकरता जी लहान मुलांची लगबग असते ती खूपच मजेशीर आणि पाहण्याजोगी आहे। मला वाटते या प्रकारे तुम्ही बाळाचे बोरनान करू शकता। यासाठीचे साहित्य ऊस, बोर, गाजर, हरभरा, वाटाणा, गोळ्या, बिस्किटे ह्या वस्तू या लूटमध्ये लागतात। तुम्ही तुमच्या बाळासाठी पहिल्यांदा बोरनान करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। जय श्री कृष्ण।